तर नमस्कार मंडळी, आपल्याकडे परत एकदा चॅनलवर आपल्याला रेनॉल्ट ट्रायबर बघायला मिळणार आहे. 2024चं मॉडेल आहे. 2024चं मॉडेल आहे. साधारण 12-13 हजार किलोमीटर मला वाटते गाडी किती चालली, साधारण 16,000 किलोमीटर चालली. 16,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण CNG इन्स्टॉल केलं आहे. मिजूचं नेहमीप्रमाणे आपण जो लावतो तोच किट आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलं आहे आणि प्रॉपर फिटिंग वगैरे सगळं जे आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघायला मिळतं. परत एकदा दाखवतो की फिटिंग म्हणजे आपल्या फिटिंगमध्ये कधीच चेंज होत नाही. आतापर्यंत जे काही आपण व्हिडिओ बघितलेत तशाच फिटिंग नेहमी सेम, म्हणजे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मी व्हिडिओ बघणं स्वतः आलेलो तर त्याच्यात फिटिंग मध्ये याच्यामध्ये काय फरक काय आहे? फरक नाही, सेम तसाच आहे ना, म्हणजे जसे आपण व्हिडिओमध्ये बघतो. हो. म्हणजे नाही तर व्हिडिओमध्ये दाखवलं वेगळी आणि ऍक्च्युअल असायला नाही, असं वेगळं काही काही नाही. नाही. तर अशा प्रकारे आपण म्हणजे फिटिंगचं तर आपण सरांना विचारलं. सरांनी आता फिटिंग क्वालिटी बघितलीच आहे आणि गाडी पण चालवली. तर गाडी चालवल्यानंतर जो एक्सपिरियन्स होता, तुम्ही पण तर गाडी पण इकडे गाडी चालवली, तर गाडी चालवली त्यावेळेस काय झालं होतं? म्हणजे आपण गाडी तुम्हाला दिली चालवायला, त्यांनी मला सांगितलं गाडी चालवा म्हणून. मी नॉर्मली आपली चालवतो गाडी. आणि आम्हाला माहिती होतं की पेट्रोल गेले की तुम्ही CNG कन्वर्ट केले. आम्ही म्हणतो की पेट्रोल चालले, अजून करायचे कन्वर्ट. चालवताना कळलं नाही. मी तुम्हाला जेव्हा दिली तेव्हा तुम्ही चालवत होता, हो. पण मी तुम्हाला लॅपटॉपवर तुम्हाला दाखवलं. हा. यांना हे बसलेलं असलं तरी लॅपटॉपवर कशावर होती गाडी? म्हणजे लॅपटॉपवर CNG CNG होती. होती आणि ऍक्च्युअली केलं होतं पेट्रोलचं होतं. पेट्रोलचा. पण तुमचा जो मागाचा एक्सपिरियन्स होता, तुम्ही येताना म्हणत होते जे काही तुम्हाला वाटलं होतं ते गिअर मध्ये वगैरे तुम्ही म्हणताय, तर ते सांगा आपल्या व्यवस्था, म्हणजे काय फरक Yes, पडतो, आता normally- पॉझिटिव्ह काय फरक पडतो? बरोबर. आता नॉर्मली मी पहिली तर मला कळलंच नाही CNG आहे का पेट्रोलवर आहे. मी ॲज इट इज नॉर्मल चालत होतो. जस्ट क्वेश्चन विचारले काय चालतं, मी बोललो काय पेट्रोल असेल ऑब्विसली. विचारलेल्या गाड्या, त्यामुळे वाटलं की petrol त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आणि आम्ही थोडे चालवलं तर पेट्रोल होतं. आणि नंतर जो आपला एक नॉर्मल ट्रायबरवरनं जो इश्यू फेस होता तो जर्कचा, गिअर आपण फर्स्ट मध्ये टाकलं की तो गिअर म्हणजे जर्क पकडतो, तो अजिबात आहे म्हणजे तो इश्यूज रिझॉल्व होतो. Refine एकदम. रिफाईंड एकदम Refined मस्त झाली engine. म्हणजे गाडी असं वाटतं की पेट्रोलसाठी कमी CNG साठी जास्त जास्त बनली. बनली, बरोबर. तर तिला बनवतात असं काहीतरी. तर तो एक आहे आणि तो म्हणजे तुम्ही म्हणत होता फर्स्ट सेकंडचा झाला. हा. आणि प्रत्येक वेळेस एक गिअर टाकताना जो एक शिफ्ट करताना एक येतो, स्मूथनेस एक आहे तो एकदम तो पण आता जाणवलाय. नाही CNG आहे. मध्ये जाणवत हा, नाही. एकदम तर लोक म्हणजे आता सरांचा एक्सपिरियन्स वेगळा, प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. तर बऱ्याच लोकांचं म्हणणं असं की आपण पेट्रोलपेक्षा चांगला एक्सपिरियन्स येतो. म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असं, काहींचं बरोबर, म्हणजे ज्याचं जे काही नोटिफिकेशन असेल त्याचं माहिती आहे का, तो बघत असेल, ऑब्झर्व करत असेल, त्याप्रमाणे त्याला त्यांचं हे होऊ शकतं. तर यांचा सरांना असं वाटत होतं की गिअरमध्ये की जे काही स्मूथनेस जाणवतोय तो गिअरमध्ये स्मूथ जाणवतो. फिटिंग क्वालिटीमध्ये काय सांगाल, म्हणजे काय जाणवलं, कसं काय वाटतंय बाकी सगळं? एकदम कट टू कट आणि फिटमेंट एकदम प्रॉपरली. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार की म्हणजे दुसऱ्या मेकॅनिकला काय दुसरं काम आखीव करायचं. रेखीव आहे का? Yes, व्यवस्थित yes, सुंदर yes. असं वाटतं एकदम दिसतं. सुंदर, एकदम सुंदर. परफेक्ट फिटमेंट आहे. आणि असं वाटतं नाही की तुम्ही कुठे आउटसाइड फिटिंग केलं, असं वाटतं की कंपनी कडूनच फिटिंग होऊन जसं Company फिटमेंट येतं त्या टाईपचं त्या तुम्ही type चं आहे. क्वालिटी मटेरियल युज केलं नाही झालेलं. म्हणजे आता आपण ट्रायबर मध्ये तर म्हणू शकतो, ट्रायबर मध्ये आम्ही म्हणतो की ट्रायबर मध्ये कंपनी फिटेड पेक्षा चांगलं काम करतो आपण. म्हणजे त्यांचं जे ते काही इंजेक्टर लावतात तो इथं लावतात, तो इथं एवढी जागा आहे, हिचं इंजिन खूप हालतं, तर तो इथं टेकतो कंपनी. हा, तर तो म्हणजे आम्ही आरंडी केलाय. म्हणजे आम्ही पण 2019 मध्ये जेव्हा काही गाडी फिट करत होतो त्यावेळेस प्रॉब्लेम आले, आम्ही पण असंच लावत होतो. तो आला म्हणून मग आम्ही हे सगळं डिझाईन केलंय, त्याच्यावर आरंडी करून डिझाईन केलं. आणि आता जे काही सगळं फायनल आहे हे एकदम परफेक्ट आहे. म्हणजे याच्यात कुठेही तुमच्या गाडीचं कुठलाही पार्टला म्हणजे टच नाही होणार, मध्ये तो आडणार नाही. म्हणजे आपण जे काही काम केलं वायरिंग मध्ये, तुम्हाला मी वायरिंग दाखवतो, तुम्ही बघा, नंतर आपण कस्टमरला दाखवू. आता ही जी वायर आहे ना, ही वायर निघते, बरोबर आहे, ही वायर निघते, ही बाजूला करता येते. समजा कधी काय करायचं असेल तर ही बाजूला काढून टाकता येईल. पण त्याच्या खालून जी गेली आहे ना, त्याच्या खालून गेलेली फिक्स आहे. मग फिक्स जाणारी मी वरून नाही घातली का, भविष्यात कधीही काम करताना जर वरूनची वायर असेल तर ती निघणारच नाही. मग मी त्याला खालून घातली, बघा तुम्ही, पूर्ण त्याच्या पाईपच्या, म्हणजे कुठून त्याची ओरिजिनल वायरिंग जिथून जाते त्याच्याबरोबर घातले. म्हणून तुमचे पाईप वगैरे काय काढायचे असतील तर इझिली निघतील, म्हणजे आपलं काही पार्ट त्याच्यामध्ये येणार नाही. तर अशा प्रकारे आपण तो फिटिंग केला. मी फिटिंग क्वालिटी एकदा फिटमेंट दाखवतो कसं झालंय. सरांचा आपण रिव्ह्यू बघितलाच, फिटिंग म्हणजे परफॉर्मन्स वगैरे एकदम बेस्ट आलाय. एकदा फिटिंग क्वालिटी बघून घेऊ, मग आपण गाडी डिलिव्हर करू. तर आपण या ठिकाणी बघू शकतो प्रॉपर आपण जो इंजेक्टर रेल लावलाय त्याच्यासाठी प्रॉपर ब्रॅकेट बनवलंय. अशा प्रकारे आपण ब्रॅकेट बघू शकतो इथून. आणि त्याची जी लो प्रेशरची पाईपलाईन पण केली ती एकदम व्यवस्थित आखीवरेखीव पलीकडनं पाठीमागून आली आहे. वायरिंगचा पार्ट जो आहे तो या ठिकाणावर असंच खाली जाऊन इथे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. असं ही सगळी वायरिंग कंपनीची जी काही वायरिंग येते त्याच्याच बरोबर तिला डायव्हर्ट केले. पाठीमागं रेड्युसर लावलाय. रेड्युसर लावण्यासाठी फॅब्रिकेटेड ब्रॅकेट आपण बनवतो ते आपण या ठिकाणी इन्स्टॉल केले. आणि प्रॉपर त्याचं जे इन्स्टॉलेशन झालंय त्याच्यानंतर हाय प्रेशर पाईपलाईन बघितली तर एकदम व्यवस्थित आखीव रेखीव तिचं जे बेंडिंग असतं ते व्यवस्थित कुठेही मध्ये आधी कुठल्याही पार्टला गाडीच्या नडणार नाही अशा प्रकारे त्याला इन्स्टॉल केलंय. त्याच्यानंतर हा ECM विजूचा प्रॉपर इटालियन ECM आपण याच्यामध्ये इन्स्टॉल करतो. आणि हा या ठिकाणी तो बसवण्यासाठी पण आपण त्याला प्रॉपर ब्रॅकेट बनवलाय. तर अशा प्रकारे हा नीट अँड क्लीन आपण म्हणतो तसा इंजिन बे व्यवस्थित दिसतोय. आणि
गाडीचं सगळं फिटमेंट झालंय, पाठीमागं सगळं आपण सीट वगैरे सर बसून सरांनी बसून बघितलं, पाठीमागं वगैरे पाठीमागचं बसून बघितलंय. तर अशा प्रकारे आपण हा सगळा फिटमेंटचा पार्ट आहे आणि गाडी आपण आता डिलिव्हर करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.